उघडलं जातं आहे. इकडनं मात्र खरी सुरुवात रमाई नगर पंचाळी संघाकडून होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. लगातार 2 दिवस काय रंगतदार क्रिकेट आम्हाला पाहायला मिळालं. नवी पिढी, नवे-नवे खेळाडू या टुर्नामेंटमध्ये पदार्पण करत असताना आम्हाला पाहायला मिळाले. आज देखील नवे खेळाडू या ठिकाणी पदार्पण करत आहेत. तर कालचा दिवस ऐतिहासिक दिवस ठरला. कारण आम्हाला 2 वेळा षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली, विकेटची हॅट्रिक पाहायला मिळाली. तर 50 धावा पूर्ण 50 देखील आम्हाला पाहायला मिळाली. हे कालच्या दिवसाचा इतिहास होता. आहा! यावेळेला देखील एक चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूला सन्मानित करणारा फटका लॉंग ऑफकडे खेळला गेला. एकेरी धाव पुन्हा एकदा स्ट्राईकला रोटेट केली जाते आहे. तर धावसंख्या 2 असं आपल्याला पाहायला मिळते. विपुल यांची मात्र कामगिरी चांगल्याच पद्धतीची होते आहे. मध्यम गतीची गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विपुल. यावेळेला पुन्हा एकदा शॉट मोठा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु संगम चांगला झाला नाही आहे. दरम्यान तर मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातो आहे, क्षेत्ररक्षित केला जातो आहे आणि चांगली रनिंग द बिटवीन 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच धावसंख्या मात्र 2 ने वाढली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 4 अशी रमाई नगर पंचाळी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच वेळेचं मात्र बंधन असून तर असेल याची नोंद घ्यायची आहे. 25 मिनिटामध्ये आपल्याला 5 षटकं परिपूर्ण करायची असतात आणि जर का तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला मात्र पेनल्टी लागते. त्यावेळेला शेवटच्या षटकाला तुम्हाला एक क्षेत्ररक्षक मात्र 30 यार्डमध्ये घ्यावा लागतो. याची नोंद मात्र सगळ्या संघांनी घ्यायची आहे. तर पुढचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला आहे. बॉलरचं नाव काय? हिमांशू. वेदांशू आहे का? मी हिमांशू ऐकलं. यस वेदांशू आहे. यस वेदू आहे. वेदांशू नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे. नाव आहे, कीर्ती आहे. आज सातपाटी बीच्या माध्यमातून आपल्याला वेदांशूला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा या मैदानावर आपली कामगिरीसाठी सज्ज झालेला आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलेला आहे. तर ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला कोण आहे रे? आयुष का? आयुष ऑन स्ट्राईक. हो, चांगला चेंडू, चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण निगेटिव्ह चेंडू पहिल्याच चेंडूला कशा पद्धतीने हाताळायचं हे मात्र चांगलं अवगत आहे वेदांशू याला आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव पद्धतीचा सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेला मात्र क्लोज किपिंगसाठी सज्ज झाला आहे यष्टीरक्षक. याचा पुन्हा एकदा जागेवरून चांगला चेंडू लाईन मात्र बदलत नाही आहे. पुन्हा एकदा सेम लेंथ लाईनवर चेंडू हाताळून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची हाताळणी. वेदांशू बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळतो. यावेळेला म्हटलं फुलटॉस आहे. बिमरचा नो दिलाय. लेग अंपायर मयूर तामोर यांच्याकडून आला आहे. दरम्यान एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते आहे. स्ट्राईकला रोटेड. यस नो बॉल. पुढचा क्षण मात्र आपल्याला फ्री हिटचा पाहायला मिळेल. तर वेदूने यावेळेला थोडंसं वेरिएशन देण्याचा प्रयत्न केला होता. एक फ्लॅट चेंडू द्यायचा इरादा होता त्याचा, परंतु चेंडू जास्तच उसळी घेतला, वरती गेला आणि नो बॉल आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 1-2 ने वाढते आहे या ठिकाणी. यावेळेला फ्री हिटला चांगला टोला दिला जातो आहे आणि डीपला अक्षिक. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख अशी कामगिरी. धावसंख्या 7 वर पोहोचली आहे. चांगला टोला पाहायला मिळाला होता. इकडनं मात्र स्पीडअप घेण्याचा प्रयत्न रमाई नगरच्या फलंदाजांमध्ये पाहायला मिळते की काय करणार. आता इकडनं पॉवर प्लेचं दुसरं षटक असल्या कारणाने थोडासा जोर घेणे, झूम घेणे हे महत्त्वाचं आहे. आम्ही काल आणि परवा बघितलं शेवटच्या सामन्यांमध्ये काय कमालीची फटकेबाजी चेस करत असताना यावेळेला बॅकफुटवर येऊन खेळला जातोय. फॉलोथ्रोमध्ये सुंदरसं क्षेत्ररक्षण, गोलंदाजीची नजाकत खूपच भारी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर पहिल्या दिवशी देखील आम्ही बघितलं धाकटी डहाणू प्रीतम बारी संघासमोर उद्दिष्ट ठेवलं होतं. ओके 3-3.5 षटकामध्ये उद्दिष्ट परिपूर्ण केलं गेलं कारण पॉवर प्लेचा खेळ नजाकत दाखवली गेली आणि यावेळेला मात्र हलकासा स्क्वेअर कट शॉट थर्डमॅनकडे जाताना आणि क्षेत्ररक्षण सुरेख डायरेक्ट हिट केलं होतं. परंतु तरबेजचा दोन्ही फलंदाज आम्हाला पाहायला मिळते आहेत ते म्हणजे अक्षय आणि
आयुष ही जोडी नक्कीच चांगला रनिंग द बिटवीन देखील दाखवते आहे. परंतु सांगतात ना, पॉवर प्लेमध्ये धावसंख्या गोळा झाली का त्याच्यातली मजा कुछ वेगळी असते. प्रेक्षकांना देखील पाहायला मिळणार आहे. यॉर्करचा चेंडू आला आहे. ग्राउंड रूटने शॉट खेळला जातोय. तर मिड ऑफकडे हो, थ्रो खराब आला. कलेक्ट तर झाला नाही पण रोखलं. परंतु धावसंख्या मात्र रनिंग द बिटवीन पुन्हा एकदा दुहेरी धावाची नजाकत या ठिकाणी दाखवली या दोन्ही फलंदाजानं आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 अशी आपल्याला पाहायला मिळते. घेऊया 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे आणि संगीताची सुमधुर साथ आपल्याला दर्शन डी यांची मिळणार आहे. काही दमदार गोलंदाजी विपुल आणि वेदांशू यांची सातपाटी संघाकडून गोलंदाजीचा भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला. बिनबाद 10 अशी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या तिसरं षटक पुन्हा एकदा विपुल पुन्हा एकदा येतोय. हे वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन फुलटॉस आहे. दिशा दिली जाते आहे लॉंग लेगकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धावेने मात्र समाधान मानावं लागेल. नक्कीच पॉवर प्ले संपल्यानंतर 30 यार्ड खाली झालेलं आहे आणि 30 यार्डच्या बाहेर क्षेत्ररक्षण लागलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. तर आपण बघू शकता आहे तर डीप कव्हर आहे. लाँग ऑफ लाँग ऑन. त्यानंतर मिड विकेट लाँग लेग असं क्षेत्ररक्षण. तर 30 यार्डमध्ये देखील सुंदर रचना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला टॉकचा आवाज देखील ग्राउंड रूटचा शॉट खेळला जातो आहे लॉंग ऑफकडे कारण यॉर्कर पद्धतीचा चेंडू आला आणि इकडे मात्र धोका आहे. धोका आला. विकेटचा झटका मिळाला रनआउटच्या माध्यमातून. इकडे मात्र फलंदाजाला डकआउटचा रस्ता. हार्दिक शुभेच्छा आपल्याला देईल संघाला रमाईनगरसाठी. पाहूया कारण ज्या पद्धतीने आत्तापर्यंतची सातपाडी बी संघाच्या गोलंदाजीचा भेदक मारा पाहायला मिळाला. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न होता परंतु मोठे फटके काही साकारले जात नाही आहे. अजून देखील आपल्याला चौकार कुठे पाहायला मिळालेला नाही आहे. षटकार देखील नाही आलेला मिळत. परंतु पाहूया या ठिकाणी हार्दिक ज्या पद्धतीने प्रमोट केलं जातं आहे वन डाऊनला तर त्याच्याकडून कसा खेळ पाहायला मिळणार आहे. दरम्यान धावसंख्येचा जर विचार केला 12. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू लेंथ लाईनचा परिपूर्ण थोडंसं हलकासं शफल केलं होतं फलंदाजाने. फक्त आपल्या बॉडीला हलकासा पाय पुढे काढून टर्न केलं होतं. एक चांगला अंदाज होता आणि एक धाव मात्र इकडे टिपली जाते आहे. धावसंख्या हळूवार पद्धतीने 13 वर पोहोचताना पाहायला मिळते आहे. एक गडी बाद असं सदचित्र आपल्याला रमाई नगर पंचाळी संघाचं पाहायला मिळते आहे. या जोडीवर मात्र जबाबदारी असणार आहे. आयुष आहे आणि हार्दिक आहे. नक्कीच दोघांमध्ये हा ताळमेळ होणे खूप गरजेचं. तर एका बाजूला गोलंदाजीचा भेदक नजराणा मात्र काय दाखवला जातो आपल्याला. खूपच यावेळेला मात्र स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये नक्कीच पुन्हा एकदा सॅक्रिफाय विकेटचं केलं जातं आहे. तर जोडी ओपनिंगची ही मात्र डकआउटला परतली आहे. चला घेऊया पुन्हा एकदा संगीताचा आनंद.
ती बनवली आहे असं म्हणावं लागलं रमाईनगरने, कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये शांत संत गतीने कामगिरी केली. त्यानंतर दोन्हीच्या दोन्ही विकेट रनआउटच्या माध्यमातून डकआउटला आले. म्हणजे नक्कीच इकडे हार्दिक आणि आता फलंदाज आलाय रशिक नॉन स्ट्राईकला आहे न्यू बॅटर्स. आहा! या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला चेंडू, कमालीची गोलंदाजी विपुल हाताळताना पाहायला मिळतो आहे. काही योगदान दिलं आहे त्याने या गोलंदाजीच्या माध्यमातून. या षटकामध्ये 2 विकेट रनआउटच्या माध्यमातून संघाला मिळवून दिलेले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे चांगल्या गोलंदाजीचा मारा. यावेळेला मात्र टोला दिला जात आहे. हीच कारण बदलाव जरुरी होता, परिवर्तन जरुरीचं होतं आणि ते मात्र हार्दिकच्या फळीने दाखवलं आहे षटकाराच्या धावसंख्या 19, 3 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच सूर दिला जातो आहे वरच्या पट्टीतला. नक्कीच संगीत क्षेत्रामध्ये गायकीला जसं वरचा सा पकडला जातो, त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये वरचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच हार्दिकच्या फळीतून आणि धावसंख्या 19 वर पोहोचली आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा चौथं षटक हाताळताना वेदू आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना कमालीची गोलंदाजी त्याने देखील दाखवली होती. लेंथ लाईनचा परिपूर्ण मारा आपल्याला पाहायला मिळाला त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पाहूया न्यू बॅटर्स आहे. यॉर्कर आणि यॉर्करला हेलिकॉप्टर शॉट, मिड विकेट एक्स्ट्राकडे चेंडू. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आलं होतं, परंतु कव्हरिंग चांगली झाली आणि या कव्हरिंगच्या जोरावर दुहेरी धाव मात्र परिपूर्ण केली जाते आहे. रनिंग द बिटवीन खासियत इकडे रमाईनगर पंचाळी संघाची आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण ओपनर बॅटर करत असताना ओपनर जोडीकडून देखील आम्हाला तो नजराणा पाहायला मिळाला होता आणि ती यावेळेला देखील एक चांगला फटका या जोडीकडून देखील तोच नजराणा पाहायला मिळतो आहे. रनिंग द बिटवीन 2 धावा आणि धावसंख्या 21. पुन्हा एकदा यॉर्कर, पुन्हा एकदा चांगला टोला. यावेळेला मात्र लॉंग ऑफची दिशा निवडली जाते आहे आणि पुन्हा एकदा रनिंग द बिटवीनची खासियत, ही खास वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी रमाईनगर पंचाळी दाखवताना आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच धावसंख्या 2 ने पुन्हा वाढली, 23 वर गेलेली आहे. 23 ऑन द बोर्ड. वाह! पुन्हा एकदा काय 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 कामगिरी आहे यॉर्करला. इकडे माझा डायरेक्ट हिट आहे. डायरेक्ट हिट. 3 विकेट गेल्या. तिन्हीच्या तिन्ही रनआउटच्या माध्यमातून. ही वैशिष्ट्यता देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. काय कामगिरी आहे आजच्या दिवसामध्ये. सातपाटी बी संघाकडून डायरेक्ट हिट अँड डायरेक्ट हिट पाहायला मिळत आहेत. यस, विकेट. तर गाजतो आहे पूर्ण विश्वामध्ये. कारण कलाकाराकडे कला असते, साकारायची, दुनियेसमोर ठेवायची, तेव्हा प्रसिद्धी मिळते. आपला क्रिकेट देखील असाच आहे. खेळ आहे, तो दाखवा आणि पुढे चला. आज आपल्यासाठी यूट्यूबचं मोठं चॅनल्स आपल्यासाठी गुगल बाबाने दिलेलं आहे. नक्कीच त्यांचं देखील धन्यवाद मानावं लागेल, कारण आमच्या खेळाडूंना
खरी ओळख देणारं यूट्यूब चॅनल असतं. कारण तिकडनं तमाम प्रेक्षक आणि तमाम क्रीडा रसिक तसेच खेळाडू पाहत असतात आणि सिलेक्टरला मात्र एक संधी मिळते, की उत्कृष्ट खेळाडू आम्हाला कुठे मिळेल, त्याची ते नेहमीच वाट बघत असतात आणि अशा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नवे नवोदित खेळाडू आम्हाला पाहायला मिळत आहेत. हे आमचं सौभाग्य आहे. पुराणा जमाना होता एक, ज्यावेळेला आम्ही क्रिकेट खेळायचो, त्यावेळेला असं काही नव्हतं. फुल टॉस आलाय, स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मध्ये टोला दिला जातोय, जागा मोकळी आहे, चेंडू जाईल का, सीमारेषा पार, पंचांचा इशारा आलाय, नो बॉल आणि चौकार. काय कमालीचा फटका, कारण 5 धावा, बिन चेंडूच्या 5 धावा येत आहेत. येस. आपल्याला पाहायला मिळते आहे 22. फ्री हिटचा चेंडू, परंतु चांगला कमबॅक वेदू याच्याकडून येते आहे. कारण मोठ्या टोल्यासाठी ओळखला जाणारा हार्दिकला या ठिकाणी चांगला चेंडू हाताळला. एका धावेवर समाधान मानावं लागलं. धावसंख्या 29 वर पोहोचली आहे. नक्कीच हार्दिक इकडे मात्र चांगला कमबॅकिंग करून देतो आहे. रमाईनगर संघासाठी एक चौकार, एक षटकार त्याच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळेला चांगला कमबॅक, पुन्हा एकदा सुरेख चेंडूची हाताळणी. कमाल, कमाल, कमाल. वेदू चांगली गोलंदाजी हाताळली. या ठिकाणी कमबॅक पुन्हा एकदा करून दिलेला आहे. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या 29 वर स्थिर आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगल्या गोलंदाजीचा मारा आहे, परंतु कमबॅक रमाईनगरसाठी इकडे हार्दिकचा खूपच चांगला आपल्याला पाहायला मिळतं आहे. चला छोटासा पुन्हा एकदा समाप्तीनंतर धावसंख्या 29 पाहायला मिळते आहे. आम्ही बघितलं या टुर्नामेंटमध्ये मोठी-मोठी धावसंख्या देखील आम्हाला पाहायला मिळाली आहे. तर समाधानकारक धावसंख्येचा जर विचार केला 50, 55, 60 आणि तिकडनं चुरसपूर्ण सामना हे देखील आम्हाला कौशल्य पाहायला मिळाले आणि ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आहे चुरसपूर्ण आणि चुरसपूर्ण अशी ही स्पर्धा आहे. कारण इकडे नवोदित खेळाडूंचा उदय झालेला आहे आणि नक्कीच एकता चषक आमच्या नियोजन कमिटीला मात्र शुभेच्छा मी पुन्हा-पुन्हा देईन. कारण ही स्पर्धा या सीझनच्या अखेरीला घेऊन आलेली स्पर्धा आहे आणि नवे खेळाडूंनी मात्र योगदानाला सुरुवात केलेली आहे. इकडनं त्यांची एक नवी ओळख होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान पुढचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. राईट टाइम ओव्हर द विकेट. असा हलकासा फाईन कट केला जातोय. चेंडू दिशा आणि चौकाराचा रस्ता आलाय. चौकार चांगला. या फलक पुन्हा एकदा हलवलाय. हार्दिक काय कमालीची टोलेबाजी देतो. यावेळेला एक आगळी वेगळी नजाकत फाईन कटचा चौकार आपल्याला हार्दिकच्या फळीतून आलेला पाहायला मिळाला आणि धावसंख्या 33 वर पोहोचली आहे. पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा एकदा आक्रमकतेचा पवित्रा, उंची लांबीचा दमदार नजराणा, चेंडू जातोय षटकाराला.
मुख्य मंचावर विनीत आहे, आमचे युवराज भाऊ आहेत. जेव्हा जेव्हा या मैदानावर क्रिकेटचं आयोजन आणि युवराज भाऊंची उपस्थिती मात्र नक्कीच शोभा वाढवते आहे. कारण एकच आहे ही टुर्नामेंट पाहताना आपल्याला मिळतं आहेत. याचं यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला कॅप शोधून टोलतबाजी आहे, परंतु तेवढंच दमदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि पुन्हा एकदा रनिंग द बिटवीन जगीमाता. यस, तर पुढचा सामना जगीमाता डहाणू विरुद्ध वरूर यांच्यामध्ये पुढचा सामना खेळला जाणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. याची मात्र दक्षता घ्यायची आहे. 5वं षटक मार्गस्थ आहे. 6 षटकांचा सामना आणि हार्दिकची फलंदाजी रमाईनगरसाठी. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु संगम चांगलं झालं नाही. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव मात्र मिळते आहे. स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे या ठिकाणी. तर एक धावेने धावसंख्या 42 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 42 ऑन द बोर्ड. नक्कीच चांगला कमबॅक म्हणावं लागेल. ओपनर बॅटर्सने पॉवर प्लेच्या माध्यमातून थोडी शांत आणि संथ गतीने सुरुवात केली होती, परंतु जशी हार्दिकची एंट्री झाली त्यानंतर लगातार जर आपण बघितले 3 विकेट फक्त रनआउटच्या माध्यमातून गमावले जाताना या ठिकाणी फटका फसला आहे आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल आणि कॅच आउट आपल्याला पाहायला मिळतो आहे. यश पाहूया. यश नावामध्ये मोठं ताकद आहे, तिकडे ताकद कशी दाखवली जाईल. 42 वर 4 विकेटचं पतन आतापर्यंत झालेलं रमाई नगर पंचाळी संघाचं पाहायला मिळते आहे. चला पुढचा सामना जगीमाता डहाणू विरुद्ध वरूर यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. या पुन्हा एकदा चांगला बहारदार, काय वेगवान गतीचा चेंडूला हाताळलं निर्धाव पद्धतीने. कारण गोलंदाज मात्र नक्कीच तरबेज आहे, हुशार आहे. त्यानं बघितलं न्यू बॅटर्स आलेला आहे, गती परिवर्तन ही खूप गरजेची असणार आहे आणि शेवटच्या चेंडूला निर्धाव करून षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42, 4 गडी बाद अशी सध्याची रमाई नगर पंचाळी संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. शेवटचं षटक आहे, शेवटचे 6 चेंडू कसे हाताळले जातील आणि यावेळेला ऑन स्ट्राईक आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे हार्दिक, जो सध्या खेळी साकारताना पाहायला मिळतोय. 10 चेंडूमध्ये 24 धावांचं योगदान काल मात्र आम्ही बघितले होते. 42 काल आम्ही बघितले होते. 10 चेंडूमध्ये 41 धावा ची कमाई केली होती मयूर तामोरे. सध्या आपण पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना बघतात. काय फटकेबाजी, काय लाजवाब कामगिरी होती आणि त्यानंतर मात्र सामन्यामध्ये चुरस भरली गेली होती वानगाव संघाकडून. कमालीचा सामना. शेवटच्या षटकाला 5 धावांची गरज असताना जयेश रावरे भंडारी यांच्याकडून दमदार स्क्वेअर लगला षटकाराचा नजराणा आणि विजयश्री अपोलो चिंचणीला मिळाली होती. तर या ठिकाणी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते दमदार खेळी दाखवताना हार्दिक. तर धावसंख्या 42 पाहायला मिळते आहे. तर शेवटचे षटक हाताळण्यासाठी मात्र आमंत्रित आहे गोलंदाज प्रीत आहे. पाहूया प्रीतची गोलंदाजी या ठिकाणी कशी कामगिरी करेल. रमाईनगर पंचाळी संघासाठी शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंचा खेळ किती धावसंख्येचा फलक खालेल हे मात्र पाहायला मिळणार आहे. तमक क्रीडाप्रेमी रसिकांना आणि आपल्या चाहत्यांना मात्र हार्दिक काय दाखवतं आहे.
या स्विच करण्याचा प्रयत्न नक्कीच इकडे प्रीतचा चेंडू आला चांगला त्रिफळाचित केला गेला आणि डकआउटच्या रस्त्याला मात्र पाठवलं जाते आहे हार्दिकला. येतो आहे पाहूया आकाश मात्र काय करून दाखवणार आहे. 5 चेंडू असतील पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली. यावेळेला स्क्वेअर कट केला जातोय शॉर्ट थर्डमॅनकडे. चेंडूला क्षेत्ररक्षित करताना स्ट्राईकला रोटेट करून दिलं जातं आहे. कारण नक्कीच इकडे पाहायला मिळते आहे दमदार फटकेबाजी हार्दिकने जी साकारली आणि त्या जोरावर मात्र आतापर्यंत धावसंख्या 43 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. 43 ऑन द बोर्ड अशी सध्या रमाईनगर पंचाळी संघाची स्थिती पाहायला मिळते. येणारे 4 चेंडू स्ट्राईकला रोटेट झालेला आहे. पाहूया या ठिकाणी फलंदाज काय दाखवतो आहे. गोलंदाजीचा चांगला नमुना हवाई सफर खाली गोलंदाज आला आहे. कॅच अँड बोल्ड पुन्हा एकदा विकेट विकेट. येस काय गाणी साकारतो आमचा डीजे मास्टर मात्र. चला नाणेफेकीसाठी यायचा आहे. जगी माता डहाणू विरुद्ध वरोर संघ. चला झटपट तयारीला लागा कारण 3 चेंडू शेष आहेत आणि धावसंख्या मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 43 वर. तर गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 6. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाज प्रीत काय कमालीची गोलंदाजी. शेवटच्या षटकाची जबाबदारी पूर्ण काय कमालीचा खेळ खेळला गेला. पॉवर प्लेमध्ये थांबवलं त्यानंतर शेवटचं षटक जे हाणामारीचं असतं तिकडे मात्र विकेट लांब ठेवला आहे मोठ्या फटक्यापासून. कारण आक्रमकतेचा पवित्र उचललेला हार्दिकला पहिल्याच चेंडूला त्रिफळाचित केला गेला. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ लाईन वेग अप्रतिम असा चेंडू साकारताना आपल्याला प्रीत पाहायला मिळाला. 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. या षटकामध्ये मात्र 4 चेंडूमध्ये एकच धाव त्याने खर्च केलेली आहे. तर 2 विकेटचं छान पतन, एक कॅच अँड बॉल, एक क्लीन बोल्ड अशी कामगिरी प्रीत याच्याकडून आपल्याला इकडे पाहायला मिळाली. सातपाटी बी संघासाठी 5वा चेंडू घेऊन येतो आहे. येस यावेळेला थोडंसं गती परिवर्तन केला. टोला देण्याचा चांगला प्रयत्न परंतु ग्राउंड रूटच्या माध्यमातून काऊ करणाऱ्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित केला जातो आहे. एकेरी धावसंख्येत 44 वर पोहोचते आहे. नक्कीच डबल चौका बोर्डावर लागलेला पाहायला मिळतोय. 6 गडी बाद झालेले आहेत. रमाई नगर पंचाळी संघाच्या शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडूचा नजराणा काय असेल. षटकार चौकार दुहेरी, एक का विकेट का डॉट. पुन्हा एकदा चांगला चेंडू टोला दिला जातो आहे. लॉंगनकडे येतो आहे. मैदानाला होत आहेत गुदगुदे. 11 क्षेत्ररक्षण या ठिकाणी आलेला आहे कारण फायदा दुहेरी धावेचा येतोय. तिसरीसाठी देखील कॉल घेतला जातो आहे. चेंडू मात्र हळूहळू पोचतो आहे. धाव परिपूर्ण झालेली आहे. 3 धावांचं योगदान शेवटच्या चेंडूला आलेलं आहे आणि धावसंख्या 3 ने वाढताना पोचली आहे 47 वर. 48 धावांचं विजयी लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे ते म्हणजे सातपाटी बी संघासाठी. नक्कीच चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण गोलंदाजीचा या ठिकाणी अप्रतिम मारा सातपाटी बी संघाने तर योगदान
जबरदस्त हार्दिकचं आपल्याला पाहायला मिळालं. त्याने एकेरी खेळी साकारली, परंतु संघाला मजबूती दिली आणि धावसंख्या 47 पर्यंत पोहोचली गेलेली आहे. तर 48 धावांचं विजयी लक्ष्य या ठिकाणी लागलं आहे. चला, जगीमाता डहाणू विरुद्ध वरूर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे लवकर नाणेफेकीसाठी. जगीमाता व डहाणू आणि वरूर संघ कर्णधार लवकर लवकर या. नक्कीच जसा टॉस केला जाईल आपल्या सोबतीला जोडले जातील. नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं समालोचनाचं नाव आणि ज्यांच्या शब्दाची सांगड लाजवाब असे मी आमंत्रित करतो आहे प्रमोद शेडके सरांना. प्लीज वेलकम सर. आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागतम आहे. चला, पाणी घेऊन जायचं आहे. आहे. हॅलो हॅलो चेक. थँक्यू व्हेरी मच भुवनेश्वर मेहर सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी एक्सपिरियन्स व्हॉइस आणि इत्थंभूत माहिती या परिसरातील देत असताना त्यांच्या मुखातून त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकडापासून खूप खूप धन्यवाद आहे. आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. एकता चषक 2026 सध्या आपण अनुभवतायत विश नेटवर्क या चॅनेलवर, जे या सकाळच्या सत्रामध्ये श्रोते जोडले गेलेत, ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. अगदी नेत्रदीपक असं आयोजन आणि त्यामध्ये दोन टीमचं अप्रतिम खेळ सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला सातपाडी बी तर एका साईडला रमाईनगर पंचाळी. रमाईनगर पंचाळी टीमने टॉस जिंकून प्रथमतः एकंदरीत सातपाडी बीने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि रमाई नगर पंचाळी या टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं होतं.
ते लवकर टॉसला ना आले ना तर त्यांची 5-5 ओव्हरची मॅच खेळून येतील. 48 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन, नेक्स्ट मॅचचा टॉस जर वेळेत जर तुम्ही आले नाहीत तर तुमचा सामना हा 5 षटकांचा खेळवला जाईल. याची दखल घ्यायची आहे. प्लीज मी विनंती करेन. नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही टीमचे कॅप्टन जगीमाता डहाणू आणि वरोर दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. सामन्याला होते सुरुवात. सातपाटी बी टीम सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. आजचा सलग तिसरा दिवस. पहिला दिवस आपण पाहिला जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी या टीमने गाजवला आणि धाकटी डहाणू प्रीतम बारी यांच्या संघाने गाजवला. कालच्या दिवसात दांडेपाडा या टीमने गाजवला चिंचणी आणि दोन्ही चिंचणीचे संघ पाहायला मिळाले. अपोलो चिंचणी. मयूर तामोरेने क्लास बॅटिंग केली. 45 धावांची धुव्वाधार बॅटिंग करत असताना, परंतु शेवटच्या बॉलवर जयेश रावरे भंडारी याला या नावाने जास्तीत जास्त ओळखलं गेलं आणि टायगर अभि जिंदा आहे पुन्हा एकदा त्याने दर्शवून दाखवलं. अगदी 1 बॉल 5 रनची आवश्यकता असताना क्लास षटकार, पायामधला बॉल अगदी नेत्रदीपक षटकार ठोकला. परंतु कालच्या दिवसात 45 रन ॲब्सोल्युटली सुपर. 200च्या वरती स्ट्राईक रेट मयूर तामोरेचा पाहायला मिळाला होता आणि आज ते पंचांच्या भूमिकेत एवन ब्रदर जोडी सध्या यतीश तामोरे आणि एका साईडला आपण पाहू शकतायत मयूर तामोरे. पहिलाच बॉल डॉट. फुल टॉस बॉल. ह्या वेळेला ऑन साईडला स्लॉक स्वीप खेळला गेलाय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केले जातील. ही ताकद आहे या फलंदाजाची. जतीन आणि भावेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. 48 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर पहिल्या बॉलवर डॉट आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत दुसऱ्या बॉलवर 2 रन. तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित. तुमचं फुटवर्क, तुमची पायांची हालचाल खूप महत्वाची असते क्रिकेटच्या खेळात. यावेळेला ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मिड विकेटला बॉल निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. वरोर टीमचे कॅप्टन आलेले आहेत. जगीमाता डहाणू टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सातपाटी बी टीम यंदा फॉर्मामध्ये सातपाटीकर पाहायला मिळत आहेत. अप्रतिम. भावेशचा हा फटका, वाह, क्लास दाखवलाय. शेवटच्या मोमेंटला बॉलला स्टॉप केलं. 2 रन्स भावेशच्या बॅटमधून डेफिनेटली पाहायला मिळतील. भावेश थोडासा थांबला होता. असं वाटलं भावेशला की बाउंड्री लाईन क्रॉस होईल बॉल, परंतु बॉल थोडासा थांबला. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली. अप्रतिम आपण पाहू शकतायत. आयोजन नियोजन, ऐतिहासिक मैदान, सपाटीकरण मैदान आणि असं मैदानात खेळणं हे खरोखरच ग्रामीण क्रिकेटर्सचं भाग्य लाभतंय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. कारण आज मुंबईमध्ये गेलात तर 3-3, 5-5 लाखाच्या स्पर्धा मेहरसर असतात आणि पाठीमागे डिक्लरेशन झोन असतं. परंतु आज भाग्य लाभलं गेलं या सगळ्या ग्रामीण क्रिकेटर्सचं. त्यामुळेच इथे खेळण्याची एक वेगळीच उत्सुकता असते आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं अप्रतिम लाटांचा आवाज, थंडगार वारा आणि भन्नाट क्रिकेटची मेजवानी या चिंचणीच्या ऐतिहासिक मैदानात पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल खेळपट्टीवर राहतोय आणि पाहता पाहता लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 7 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत असताना पहिल्या षटकामध्ये 7 रन आलेत. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला गोलंदाज हार्दिक. सुपर बॉलिंग. जरी 48 धावांचं एक माफक लक्ष असलं तरी सुद्धा
जो अप्रोच इंटेंट आहे हार्दिकचा, की सहजासहजी आम्ही हार मानणारे नाही आहेत. त्यामुळे पहिल्या षटकातच 7 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 7 वर. चला, नो मीटिंग नो टाईम. प्लीज डोंट वेस्ट द टाईम. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. दर्शन डीजे यांना देऊया संधी. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. आदित्य आपल्या बॉलिंग मार्कवर 41 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. चला, जगीमाता डहाणू टीम अजून उपस्थित झालेली नाहीये. वरूर एक्सप्रेस सध्या या ठिकाणी उपस्थित होत असताना प्रज्योत अंबिरे, वेलकम, आपलं सहर्ष सुस्वागतम. पालघर जिल्ह्याचा अभिमान, प्राईड ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट, यंदा SPL मध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना आपण पाहू शकलात. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, फोर्स केलं या बॉलला आणि सरळ बॉलने मात्र एक टप्पा घेत बाउंड्री लाईनचा वेध घेतला. खणखणीत चौकार, गुड शॉट, 4 रन जतीनच्या बॅटमधून. अप्रतिम चौकार. थोडासा बाउन्स मिळाला होता आणि शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि गॅप शोधला. बरोबर इनफिल्डच्या वरून खेळलं गेलं. सेन्सिबल क्रिकेट याला म्हणतात. जतीन जरी त्याचं वय वर्ष कमी असलं तरी सुद्धा ती मॅच्युरिटी ती अप्रतिम पाहायला मिळते. तुमचं क्रिकेटच्या खेळामध्ये मॅच्युरिटी सुद्धा खूप महत्वाची असते आणि तेच यावेळेला दर्शवत असताना आपण पाहत आहेत मिस्टर जतीन. चौकार आल्यानंतर जतीनला माहिती आहे प्रत्येक बॉल आदित्य आपल्या बॅटच्या रडारमध्ये तर देणार नाहीये. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक बॉल षटकार चौकारासाठी हा परिभाषेचा बनलेला नाहीये आणि त्यामुळे फक्त हलक्याशा हाताने नरम हाताने खेळला. 1 रन, स्ट्राईक रोटेट केली. चांगला अप्रोच इंटेंट सध्या बॅटरचा पाहायला मिळतोय जतीन आणि भावेशचा. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या 12. यावेळेला फोर्स केले या बॉलला, फिल्डर येतील परंतु फिल्डरने केली चुकी. बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला, जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेले. भावेश या खेळाडूकडे एवढं पोटेन्शियल आहे की कोणत्याही गोलंदाजासमोर तो चांगली बॅटिंग करण्याची कला अवगत करतो. हलकेशा हाताने चेंडूला फक्त ग्लाइड केलंय. स्टिअर करत असताना 1 रन मेल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आदित्यवर थोडासा विकेट किपर नाराज, कारण विकेट येत नाहीयेत, बॉल डॉट होत नाहीयेत आणि त्यामुळे जो आलेख आहे धावांचा तो ग्राफ उंचावत जाताना पाहायला मिळतोय. कारण ज्या वेळेला विकेट येतात, डॉट बॉल येतात, त्यावेळेला कुठेतरी दबाव वाढतो. परंतु आता ओव्हर द विकेटने येत असताना स्विचिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंचांकडे अपील आणि इथे मात्र आपण पाहू शकतायत मयूर तामोरे यांचं बोट उंचावलं आणि अगदी योग्य तो निर्णय असावा. फलंदाज बाद भावेशला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन.
फलंदाज बाद झाल्यानंतर जरा क्विकली मैदानाच्या आतमध्ये आपण जायचंय. जो टाइम आउटचा नियम माहिती असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. पहिला गडी बाद रनआउटच्या स्वरूपात भावेशला परतावं लागलं. चांगली विकेट किपिंग आपण पाहू शकलात. विकेट किपर अक्षय, मॅग्निफिसंट विकेट किपिंग. नवीन फलंदाज जात असताना आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर मनीष. आज बीट टीमला प्राधान्य दिलं गेलंय. सातपाडी हा संघ खेळत असताना यंदाचं सातपाडीकरांचं चांगलं वर्ष ते हंगाम. हलकेशा हाताने चेंडूला फॉरवर्ड डिफेन्स खेळले गेले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डायरेक्ट ट्रीट करण्याचा इरादा. चांगली थिंकिंग होती, नो डाऊट अबाउट इट. कारण कधी कधी जेव्हा स्कोर कमी असतो त्यावेळेला तुम्हाला हाफ चान्सेस फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावे लागतात. मग अशा वेळेला तुमचे रनआउटचे विकेट मिळणं सुद्धा साहजिकच आहे. मग थोडंसं अंडर प्रेशर बॅटिंग करताना फलंदाज पाहायला मिळतात. 18 रन झालेत. आता इथून जर आपण पाहिलं तर 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये 30 रन विजयासाठी 7.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल प्रति षटकामागे सातपाडी बी या टीमला. चला, वेळ फार दवडला जातोय. लवकरात लवकर आपण फील्ड सेट करायची आहे आणि अंपायर्स जेव्हा सिग्नल करतील त्याच वेळेला काही पाणी वगैरे हवंय किंवा बॅट वगैरे चेंज करायची आहे किंवा कॅप वगैरे तुम्हाला हवी आहे तेव्हाच मात्र जेव्हा पंच सिग्नल करतील त्याच वेळेला जायचं आहे. कारण आपल्याला आज भरपूर सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. त्याची दखल घ्या. 24 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण. एनिथिंग हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडूच शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्रिकेटचा खेळ आहे, अद्भुत खेळ आहे. सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. प्रचंड लोकप्रियता मिळाली या टेनिस बॉलला. कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की टेनिस बॉल एवढं पॉवरफुल होईल. पंचांकडे दाद आणि यस, विकेट डाऊन. इंटरव्ह्युअल विकेट आता मिळत आहेत. भावेश बाद झाल्यानंतर मनीषला आज प्रमोट केलं गेलं होतं 3ऱ्या क्रमांकावर. परंतु इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली फलंदाज मनीष काहीच करू शकले नाहीत आपल्या संघासाठी आणि बरोबर मध्ये होते. चांगला डिसिजन मयूर तामोरे यांचा पाहायला मिळतोय. आता उमेर या खेळाडूला आपण पाहतायत. चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख सातत्याने एक बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅटर. परंतु तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला सातत्याने चांगली कामगिरी करावी लागते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 30 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 17-18 रन्स एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात फलकावर. 18 लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर थोडसा अडचणीत सातपाडी बी टीम. चला जगी माता डहाणू टीमचे कॅप्टन प्लीज आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. ऑलरेडी वरोड टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. निसर्गरम्य असं वातावरण. अगदी थंडगार वारा वाहत असताना ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. गॅप शोधला. तत्पूर्वी चांगली फिल्डिंग होते. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विश नेटवर्क या चॅनेलवर सध्या आपण आहोत. एक कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते आणि कॅमेरामॅन उत्कृष्ट असल्यामुळे नो डाऊट अबाउट इट
चांगले प्रत्येक बॉल बरोबर फॉलो करत असताना मिस्टर मुनीत कुडू, ब्रँड ऑफ बहाडोली. वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन असं म्हटलं जातं आणि रील स्टार. यावेळेला अप्रतिम चांगल्या पद्धतीने बॉल खोलवर होता. फक्त चेंडूला दिशा दिली गेली आणि फिल्डर थोडेसे लेझी राहिले होते, परंतु त्यानंतर चांगला बॉल कलेक्ट केला. एकच रन मिळेल या एकेरीने. जतीन आपल्या टीमला घेऊन जातोय सातपाटी बी टीमला 21 या धावसंख्येवर. 21 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 21 ला 2. मोठी फळी आहे. चांगली बॅटिंग लाईनअप सुद्धा आहे सातपाटी बी टीमकडे. मयूर मेहर सारखा येणं फलंदाज अजून बाकी आहे आणि चांगला फलंदाज यंदाच्या वर्षात फॉर्मामध्ये आहे. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना अंडरम फेकी करण्याचा इरादा होता आणि पाहता पाहता डॉट बॉलची सांगता होत असताना 21 रन, अजून सुद्धा 27 रन. पहा, दिसायला धावसंख्या 48 छोट्या वाटतात की इझिली होतील, 4 षटकांमध्ये होतील, 4.5 षटकांमध्ये या धावा होऊ शकतील, परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीही प्रेडिक्शन करू शकत नाही. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. दुरून मात्र फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. मात्र फिल्डरचं सुद्धा यावेळेला कौतुक करावं लागेल. ज्या अनुषंगाने ते फिल्डिंग करतायत, ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिले. फिल्डिंगचा स्टँडर्ड जो आहे तो परफेक्ट पाहायला मिळतोय. एक रन येत असताना संघाची धावसंख्या 22. 22 धावा, 26 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. सिंगल डबलला महत्व देत असताना क्रिकेटमधील जी लाईफलाईन, मुंबईची लाईफलाईन लोकल, तर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल. यावेळेला चांगला बॉल डिलिव्हर केला. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22. 7.33च्या रन रेटने. आणि आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 26 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 18. जरा पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये तुमचा 12th मॅन घेऊन जाईल फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. लागणार आहेत. घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. सातपाडी बी टीम स्ट्रगल करत असताना 18 बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. उमेर सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये, जतीन सारखा सलामीवीर अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली लढत पाहायला मिळेल. इथून जर ब्रेक थ्रू लागून दिला गोलंदाजाने तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे 75% चान्सेस निर्माण होऊ शकतात, परंतु त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. कारण हा खेळ एका दुसऱ्याचा नाहीये. हा खेळ 11च्या 11 मिळून जेव्हा तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करता त्यावेळेला विजय हा निश्चितच आहे.
स्विचिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पहिलाच बॉल डॉट. उमेर स्विचिटचे फटके आहेत या खेळाडूकडे, नो डाऊट अबाउट इट. चला जगीम आता डहाणू टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत आणि या पण टॉस लगेच करणार आहोत या षटकानंतर. वेलकम मयूर मर्दे. यावेळेला जबरदस्त ब्रह्मास्त्र आहे, हाच मी उल्लेख केला होता उमेरच्या बॅटमधून, कारण अशा प्रकारचे स्ट्रोक मी वसई फाडाच्या नाईट स्पर्धेमध्ये पाहिले होते. उमेरने जे टोकले होते षटकार चौकार, क्लास दाखवला यावेळेला. 6 धावा. संघाची धावसंख्या 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका, परफेक्शन. काय बॉल कनेक्ट झालाय. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. उमेरच्या बॅटमधून सलग हा दुसरा षटकार. 6 धावा. या षटकाराने 34 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 3 इन रो पाहायला मिळेल का? नाही. स्विचिटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली, परंतु इथे स्वतः गोलंदाज आले होते, थोडेसे फंबल झाले आणि इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 34 रन झालेत. विजयासाठी 14 रनची आवश्यकता. चांगली बॅटिंग करत असताना चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत, आपण करूया लगेच टॉस. आयुष पुन्हा एकदा. अप्रतिम चांगला बॉल होता आयुषचा. आयुषने सुद्धा कमबॅक केलंय. 2 षटकार आले तर काय झालं, माझ्याकडे सुद्धा ती गुणवत्ता आहे, बॉल डॉट करण्याची ती क्षमता आहे आणि हेच असावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. मागील 2 बॉलमध्ये काय झालं त्यापेक्षा आता मी पुढे काय करणार आहे हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. आउटसाइड द लेग स्टंप कंट्रोल चांगलं होतं उमेरचं, कारण या बॉलला कोणत्याही प्रकारचा खेळण्याचा त्याचा मानस नव्हता आणि सरळ बॉल विकेट किपर अक्षयच्या हातामध्ये बॉल निघून गेल्यानंतर एक वाईटच्या स्वरूपात रन मिळेल. संघाची धावसंख्या 35. 13 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका, क्रॉस बॅटचा वापर केला गेला होता, चांगली फिल्डिंग, परंतु थोडासा स्वैर थ्रो पाहायला मिळाला. 1च रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 36. 4 षटकांच्या समाप्ती अखेर सातपाटी बी टीम 48 धावांचा पाठलाग करत असताना आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 12 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 12 बॉल 12 रन. चला वेळीची दिरंगाई न करताना लगेच फील्ड सेट करायची आहे. चला जगी माझा डहाणू टीम लवकरात लवकर या. बॉल आणि 12 रन. बॉल टू रन ज्या वेळेला मात्र असं समीकरण येतं त्यावेळेला चित्तथरारक सामने आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे हा सुद्धा सामना रफ अँड टफ होईल का, परंतु उमेरची बॉडी लँग्वेज आणि त्याचा अप्रोच इंटेंट यावेळेला दाखवतोय की शेवटच्या बॉलपर्यंत सामना आम्ही घेऊन जाणार नाहीत, परंतु जर गोलंदाजाने विकेट मिळवली, डॉट बॉलवर डॉट बॉल आले
तर अंडर प्रेशर चांगला बॉल डिलिव्हर केला होता. फक्त चेंडूला दिशा दिली गेली. 1 रन मिळेल. एकच रनवर समाधान व्यक्त करावं लागेल. आता 11 बॉल आणि 11 रन. चेसिंग कंपल्सरी आहे. हे सुद्धा आपण मनामध्ये लक्षात ठेवायचंय. आणि हा ना करता करता या वेळेला हे काय घडलं गेलं आणि ज्या पद्धतीने पहिल्यांदा जेव्हा हातामध्ये बॉल होता त्यानंतर आपण पाहू शकलात ही रन एक्स्ट्रा स्वरूपात आणि इथून जर कदाचित चौकार षटकार आला तर या रनचा कुठेतरी उल्लेख केला जाईल यात मात्र शंका नाही आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचले गेले. 10 रनची आवश्यकता 11 बॉलमध्ये. अप्रतिम चांगला नो लुक शॉट. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग उमेरच्या बॅटमधून. दिस इज अ क्लास. 4 रन. सुंदर फटका अप्रतिम पाहायला मिळाला. त्यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर कोणी नाही आहेत आणि एक टप्पा घेत बॉल निघून जाईल. चौकारासाठी सलग हा दुसरा चौकार. आता विजयासाठी 2 रन ची आवश्यकता आहे. काय बॅटिंग सुरू आहे उमेर. आज 4थ्या क्रमांकावर प्रमोट केलं. या खेळाडूला भरवशाचा पॅकेज म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते आणि खेळपट्टी अक्षरशः प्रेमात पडली. चला जगीमाता डहाणू टीम शेवटचा आणि अंतिम पुकारा आहे. कारण वरोड टीमचे कॅप्टन ऑलरेडी अर्धा तास अगोदर येऊन राहिलेत. अप्रतिम चांगला स्लॉक स्विचचा फटका पाहायला मिळतोय. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होता परंतु एकच रनवर समाधान व्यक्त करावं लागतं. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47 वर जाऊन पोहोचली गेली. स्कोर आर लेवल. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. 1 रनची आवश्यकता आहे. सुरुवातीला मात्र थोडीशा अडखळत खेळताना पाहायला मिळाले परंतु बॅटिंग लाईनअप खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते सातपाडी बी टीमची. चला या वरो टीमचे कॅप्टन चला टॉस आपण फक्त लगेच करून घ्यायचा आहे. जास्त वेळ काही आणि इथून आपण पाहू शकतायत विजयावर शिक्कामोर्तब करत असताना कॉंग्रॅच्युलेशन्स सातपाडी बी टीम अँड हार्ड लक रमानगर पंचाळी. आपलं सुद्धा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आवडता आणि मनपसंदीता गाणं